मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा आणि अक्षय अगदी सकाळ सकाळ बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये चाललेले आहेत. सीमा हॉलमध्येच बसलेली असते. रमा आणि अक्षय इतक्या सकाळी बाळाला घेऊन कुठे चाललेत असा प्रश्न ती त्यांना विचारते. तेव्हा ते दोघेही सांगतात की रात्रभर आम्हाला नीट झोपसुद्धा आलेली नाही आहे, कारण बाळाला बरं वाटत नाही आहे. सीमा विचारते काय झालं? तेव्हा रमा आणि अक्षय सांगतात की बाळाचं डोकं चपटं होत चाललंय. ते एका बाजूला पूर्ण चपटं झालेलं आहे. हे ऐकल्यावर सीमाला थोडंसं हसू येतं. सीमा म्हणते, अरे हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. बाळाचं डोकं अजून डेव्हलप झालेलं नसतं आणि त्यामुळं ते जर का जास्त वेळ एका बाजूला झोपलं तर ते त्या बाजूला चपटं होतं, पण ते परत दुरुस्त होत असतं. तुम्हाला जर अशीच शंका येत असेल तर एक काम करा. ती मोहरीची उशी आहे ना, तिचा वापर करत जा. त्यामुळे बाळाचं डोकं अगदी गोल गरगरीत राहतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे एकदम नॉर्मल आहे आणि मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी हे बोलते. रमा आणि अक्षय यांच्या लक्षात येतं, की आपण एकदम साध्या गोष्टीला खूपच सीरियस घेत होतो. त्याचबरोबर सीमा सांगते, की या गोष्टी नॉर्मल जरी असल्या तरी मात्र काळजी घ्यावी लागते. बाळाला एकाच ठिकाणी एकासारखं झोपू द्यायचं नाही. ते जर का पाठीवर सतत झोपून राहिलं तर डोक्याची मागची बाजू चपटी होऊ शकते. एका बाजूला झोपून राहिलं तर एक बाजू चपटी होऊ शकते. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. तरी देखील तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुम्ही एकदा डॉक्टरांना जाऊन दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या, म्हणजे तुमच्या शंकेचं निरसन होईल. पण यामध्ये टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे, असा सीमाने त्यांना सल्ला दिलेला असतो. सीमानं दिलेल्या सल्ल्यामुळे आता रमा आणि अक्षय यांना बरं वाटत असतं. तरी देखील एकदा बाळाला आपण जनरल चेकअपसाठी दवाखान्यात घेऊन जाऊया, असं दोघांचंही मत असतं. तेव्हा सीमा म्हणते, चालेल, तुम्ही दोघंही नाश्ता करा आणि मग डॉक्टरांकडे जा. रमा अक्षय म्हणतात, आम्ही आल्यानंतर नाश्ता करू. आता लवकरात लवकर सकाळी जाऊन येतो, म्हणजे गर्दीही कमी असते, म्हणजे आम्ही लवकरात लवकर माघारी येऊ शकू. तेव्हा सीमा त्यांना म्हणते, ठीक आहे, तुम्ही बाळाला घेऊन जा. रमा आणि अक्षय आता बाहेर आलेले असतात. रमाचं अक्षयच्या मागं सारखं सुरू असतं, की सगळं घेतलंय का? डायपर घेतलेत का? आणि किती घेतलेत? दुधाची बाटली घेतली आहे का? अशी एक ना एक वस्तू रमा अक्षयला घेतली का म्हणून विचारत असते. तेव्हा अक्षय म्हणतो, तुला काय वाटतंय? मी काहीच घेणार नाही का? रमा म्हणते, मागच्या वेळेस कसं झालं होतं माहीत आहे ना? अक्षय म्हणतो, अगं तेव्हा एक्सपिरियन्स नव्हता, पण आता मला एक्सपिरियन्स आला आहे. रमा अक्षय यांचं गोड भांडण सुरू असतं. रमा अक्षयला म्हणते, चला, आता घेतलं असेल ना सगळं तर लवकरात लवकर जाऊया, म्हणजे सकाळी गर्दी कमी असते, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर माघारीसुद्धा येता येईल. अक्षय म्हणतो, मग तेच तर मी सांगतोय ना, चल गाडीत बस, लवकर निघूया आपण. असं म्हणून तो दरवाजा उघडून रमाला आतमध्ये बसवतो आणि ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जाऊन बसतो. तेव्हा अक्षय म्हणतो, आजकाल ना बाळामुळं तुम्हाला विसरत चाललेले आहे. तू ना आजकाल मला नीट गोड बोलतच नाही. रमा म्हणते, असं आहे का? मग तुम्ही तरी मला कुठं बोलतायत? तू खूप सुंदर दिसतेस, असं तुम्ही म्हणलेला आठवा बरं, कधी म्हणला होता शेवट? अक्षय आठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला देखील आठवत नाही. तो म्हणतो, अगं, मग ते काय झालं? बाळामुळं आता थोडंसं होतं तसं. रमा म्हणते, हां, मग तेच मी सांगते. मी पण बाळामुळंच तुम्हाला काय बोलत नाही आहे. अक्षय म्हणतो, ठीक आहे. मग आता बोलायचंच नाही आहे का? आता चांगलं बोलणारच नाहीस का? मग अक्षय रमाचा हात हातात घेतो आणि अलगद त्याचा किस घेतो. तेव्हा रमा त्याच्याकडे एकदम लाजून पाहत राहते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की अभि दारू पिऊन आलेला आहे आणि तो हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसतो आणि बसूनच तेथे पडतो. तेव्हा सीमा तेथे असते. सीमा त्याला म्हणते, "काय झालं अभि? उठ. अरे अगोदर काहीतरी खाऊन घे, नाश्ता कर आणि मग तुझ्या रूममध्ये जाऊन झोप." पण त्याला सीमाचं काहीच ऐकायचं नसतं. "मोठे आहे, आता तू काय सुद्धा बोलू नको बरं आणि माझ्याजवळ थांबून इथं किरकिर करू नको." असं तो सीमाला म्हणत असतो. पण सीमा त्याला प्रेमाने समजावून सांगत असते, "अभि, अरे तू का असं करतोयस?" तेवढ्यात आनंद येतो आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा ती सांगते, "बघ ना, अभि तर झोपला आहे आणि त्याला काही खा म्हणलं तर तो खात नाहीये." आनंद त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अभि त्याचं देखील ऐकत नसतो. "मला इथंच झोपू द्या, मी इथंच झोपणार आहे, मी कोणाचं देखील ऐकणार नाही." असं तो अर्वाच्य बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की आनंदकडे जान्हवी तक्रार करत आहे, "हल्ली अभिचं काय चाललंय ना, मला तेच कळत नाही. तो बाथरूममध्ये गेला तरी नळ चालूच ठेवलेला असतो. कधी-कधी तर फ्लशसुद्धा करत नाही." हे ऐकल्यावर आनंद म्हणतो, "पण तू कशाला त्याच्या पाठीमागे जात असते?" ती म्हणते, "तसं नाही हो, पण आजकाल अभिचं काय चाललंय ते तरी बघा ना." तेवढ्यात रमत येते आणि विचारते, "काय झालं?" पण जान्हवी रमाला काही सांगत नाही. आनंद म्हणतो, "हल्ली अभिचं वागणं बदलत चाललेलं आहे. अभि स्वतःकडे लक्ष देत नाहीये आणि घराकडे पण लक्ष देत नाहीये. असं झालं तर त्याचं आयुष्य बरबाद होईल." तेव्हा रमा म्हणते, "आता आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे." आनंद म्हणतो, "पण नक्की काय करणं गरजेचं आहे? मला तर काही कळत नाही. असं काहीतरी करायला पाहिजे, की या सगळ्या त्रासामधून तो बाहेर पडेल. असं मला तर काहीच सुचत नाहीये." रमा म्हणते, "आपणच काहीतरी विचार करून ठरवूया."
इकडे अबी बाथरूममध्ये गेलेला असतो. बाथरूममध्ये हात धुवून तो तसाच माघारी चाललेला असतो आणि नळ तसाच त्याने चालू ठेवलेला असतो. जेव्हा तो दारातून बाहेर जात असतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की दारावर आरतीचा फोटो आहे. आरतीच्या फोटोकडे पाहिल्यानंतर तो आरतीशी बोलत बसतो आणि म्हणतो की आज तू मला बोलणार नाही का? आणि तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की आपण नळ चालूच ठेवलेला आहे. आरती तू माझ्याशी बोल ना. बघ मी नळ चालू ठेवलेला आहे. मी बंद करतो असं म्हणून त्याने तो नळ बंद केलेला असतो. त्यानंतर अबी किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्यानंतर तो फ्रीज उघडतो. फ्रीज उघडल्यानंतर देखील त्याला तेच दृश्य दिसतं. फ्रीज उघडल्यानंतर आतमध्ये त्याला आरतीचा फोटो दिसतो. आरतीचा फोटो बघितल्यानंतर तो एक सफरचंद खाण्यासाठी घेतो आणि फ्रीजचा दरवाजा उघडून तो तसाच चाललेला असतो. पण आरतीच्या फोटोमुळं तो पुन्हा माघारी येतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण फ्रीज उघडा ठेवला होता, तो बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर अबी पिण्यासाठी बसलेला आहे. दारूची बॉटल आणून ग्लास घेऊन तो पिण्यासाठी बसलेला असतो. ग्लास भरून त्याने घेतलेला असतो आणि तेवढ्यात अक्षय त्या ठिकाणी आलेला आहे. पण त्याला अक्षयला काही बोलायचं नसतं. अक्षय मात्र त्याच्याशी बोलत असतो आणि अक्षयने आरतीचा फोटो आणलेला आहे आणि त्याच्या समोर ठेवलेला आहे. "तुला पीत बसलेलं बघून आरतीला चांगलं वाटलं असतं का?" असा प्रश्न अक्षयने अबीला केलेला आहे. तेव्हा अबी हातातला ग्लास ठेवून आरतीचा फोटो हातात घेऊन बसलेला आहे. आरतीकडं तो एकटक पाहत असतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपण जे काय करतोय ते चुकीचं करतोय. हे सगळं वरून रमा पाहत असते. रमा आणि अक्षय यांचा प्लॅन सक्सेस होतोय ही गोष्ट त्या दोघांनाही आवडत असते आणि बोटाचा इशारा करून अक्षय रमाला दाखवतो की आपण करतोय ते सक्सेस होतंय. त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. बाळ रमाकांतकडं असतं. रमा आणि अक्षय हे सांगत असतात की आता अबीची सुद्धा परिस्थिती बदलत चाललेली आहे. रमाकांत, अक्षय आणि रमा यांचे आभार मानतो. खरंच तुम्ही अबीसाठी आणि बाळासाठी जे करतायत ना, त्याची मी कधीही परतफेड करू शकत नाही. तेव्हा रमा म्हणते, "अहो, आपण एक फॅमिली आहे ना, आपण एकमेकासाठी करायचं नाही तर कोणासाठी करायचं? तरी देखील अबीसाठी अजून खूप काही करणं गरजेचं आहे," असं ती म्हणते. तेवढ्यात अबी आलेला असतो. मग सर्वजण आसपास लपून बसतात. अबीच्या मनामध्ये बाळाविषयी थोडंसं प्रेम निर्माण केलं तर अबीची परिस्थिती बदलू शकते, असा रमाकांतचा कयास असतो आणि त्यामुळे सर्वजण आता लपून बसून पाहत असतात, की अबी बाळाविषयी कसा रिॲक्ट होतोय. अबी आत येतो आणि रमाकांत त्याला म्हणतो, "अरे बाळ तुझी आठवण काढतंय." पण अबीला मात्र बाळाकडे पाहण्याची देखील इच्छा नसते. बाळाचा आवाज ऐकून अबी म्हणतो, की "त्याचा कर्णकर्कश आवाज बंद करा. मला त्याचं काही ऐकायचं नाहीये." तेव्हा रमाकांत म्हणतो, "अरे तू याच्याकडे पाहा तरी. याचे डोळे सेम टू सेम आरतीसारखे आहेत. याचा चेहराच आरतीसारखा आहे असं मला वाटतं. मला तर वाटतं आरतीच परत एकदा माघारी आलेली आहे. तू एकदा या बाळाकडं बघ. एकदा नजर भरून बघितलं ना, हे बाळ तुला आरतीचीच आठवण आणून देणार आहे." असं जेव्हा रमाकांत म्हणतो, तेव्हा आबी देखील त्या बाळाकडे बघतो. बाळाचे काळेभोर बटबटीत डोळे पाहून आबी त्या बाळाकडे पाहतच राहतो आणि त्याला देखील क्षणात असं वाटायला लागतं, की खरोखरच आरतीच आपल्यासमोर आहे. आरतीसारखेच त्याचे डोळे आहेत आणि आबीच्या डोळ्यातून टपकन पाणी येतं. आबीला असं वाटतं, की या बाळाला आपण घेतलं पाहिजे. आपण या बाळाचे बाप आहोत आणि बाळाची माया, बाळाचं प्रेम त्याला दिलं पाहिजे. आबीचं हे बदललेलं रूप पाहून सर्वांनाच बरं वाटतं. पण ते रूप जास्त वेळ राहत नाही. कारण पटकन पाठीमागून शशिकांत येतो आणि म्हणतो, की "ए, आता तू काही दाई होणार आहेस का? आणि आता काय बाळाचे डायपर बदलणार आहेस का?" "आबी, अरे तू मर्द आहेस मर्द. असल्या गोष्टीत पडू नको. ही बायकांची कामं आहेत. ते करतील ना. आपण काय करायचं असतं माहीत आहे ना?" असं तो अबीला हुसकवत असतो. तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि म्हणतो, "तुम्ही काय शिकवताय त्याला? अहो त्याला त्याच्या मुलीविषयी प्रेम वाटतंय, तर तुम्हाला काय गरज आहे त्याला असं बोलायची?" तेव्हा शशिकांत म्हणतो, "तू काय रे सांगायला लागला? ताटाखालचं मांजर. चल तू बाजूला. तुला तुझ्या बायकोविषयी बरं वाटतं ना, तेवढंच तू बोल. ह्याला काय वाटतंय तो ह्याचीही ठरवेल. ह्याच्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेऊ नका. आज मी अबीला घेऊन जन्नतमध्ये जाणार आहे. त्याला जे आवडतं तेच करण्यासाठी मी तिकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळं तुम्ही त्याला शिकवू नका काय करायचं ते." असा सल्ला आता सर्वांच्या समोर शशिकांतने त्याला दिलेला असतो. ही गोष्ट मात्र अक्षयला अजिबात पटलेली नसते, की मुद्दाम शशिकांत त्याला बिघडवतोय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आनंद अक्षयला म्हणतोय, की "तुम्ही बाळासाठी खूप वेळ देताय ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःसाठी अजिबातच वेळ देत नाही. एक दिवस सुट्टी घेऊन तू आणि रमा वेळ का काढत नाहीये?" तेव्हा रमा आणि अक्षय देखील ठरवतात, की हे बरोबर आहे. आपण दोघंही एक दिवस बाहेर जाऊया. रमा आणि अक्षय यांनी सामान पॅक केलं आहे आणि बाळाला ते रमाकांतकडे देऊन आपण दोघेही एक दिवस मस्तपैकी
आपली गोड गुलाबी स्वप्न पूर्ण करूया आणि बाहेर जाऊन येऊया असं ठरवलेलं असतं. सर्वांनाच या गोष्टीचा खूपच आनंद झालेला असतो. रमा आणि अक्षय अगदी छान तयार होऊन बाहेर पडलेलेच असतात. अक्षय आणि रमा बाहेर चाललेले पाहून तेवढ्यात तेथे आई-आजी आलेली आहे आणि अक्षयला विचारते, की "अक्षय तू कुठे चालला आणि बाळाला येथे ठेवून तुम्ही दोघं कसं चाललेला आहात? तुम्ही बाळाची जबाबदारी घेतलेली आहे ना, मग या बाळाला ठेवून तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसे जाऊ शकतात?" असा प्रश्न आता आई-आजीने रमा आणि अक्षयला केलेला आहे. रमा आणि अक्षय आता बाळाला घेऊन जातील का बाळाला ठेवून जातील हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक